नमस्कार. तुम्ही पण इडली डोसा सोबत तीच चटणी खाऊन कंटाळले आहात का? तर यू मस्ट ट्राय धिस इझी टेस्टी साऊथ इंडियन टोमॅटो चटणी. तुम्ही ही चटणी इडली, डोसा, उत्तप्पा त्याचबरोबर भातासोबत पण खाऊ शकता. अतिशय अप्रतिम लागते आणि बनवायला म्हणाल तर अतिशय सोपी आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार हिरवी मिरची, इथे मी 6 तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे. आता आपल्याला लसूण मिरची थोडंसं परतवून घ्यायचं आहे. मिरची थोडी जास्तच घालायची. चटणी थोडीशी तिखट असली की खायला खूप छान लागते. आणि त्यानंतर यामध्ये टाकूया 6 चिरून घेतलेले टोमॅटो, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता जरी आपल्याला हे खूप जास्त दिसत असलं तरी शिजल्यानंतर हे खूप कमी होते. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवत असताना यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आणि मध्ये मध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो छान मऊ शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये थोडंसं पाणी दिसत आहे. त्यामुळे आता आपण झाकण काढून चटणी थोडा वेळ परतवून घेऊ आणि यातील जे पाणी आहे ते थोडंसं आटवून घेऊ. चटणी व्यवस्थित शिजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता चटणीची कन्सिस्टन्सी कशा प्रकारे आहे. आता आपल्याला ही चटणी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. चटणी थंड झालेली आहे. हे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि एकदम फाईन आपल्याला हे वाटून घ्यायची आहे. आणि वाटत असताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. या प्रकारे मी चटणी वाटून घेतलेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवू शकता. चटणी बाउलमध्ये काढून घेऊ. तर अशा प्रकारे आपली अतिशय बनवायला सोपी पण खायला अतिशय टेस्टी अशी साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटोची चटणी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा मस्त, राहा स्वस्त.